अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधक बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामनदास प्रकाश यांची पुस्तकं परमपूज्य श्रीदादा कवडे महाराज, परमपूज्य शकाता याक्ते व परमपूज्य मामासाहेब देशपांडे महाराज यांची पुस्तकं वाचण्यात घेत आहोत. आज आपण काल आपण नागरिकांचा अग्निप्रवेश आणि भ्रमाची शहानिशा हे दोन प्रकरण पाहिली. आज जग केवळ संकल्प मात्र. मग त्याला आठवले की मागे आपल्यावर कृपा करून भगवान श्री विष्णूंनी वर दिलेला होता, त्याप्रमाणेच ही भयंकर माया त्याने मला दाखवली असावी. म्हणून मग तो तडक तेथून निघाला व एका अरण्यातील गुहेत जाऊन त्याने 2 वर्षे पुन्हा तप केले. कृपाळू श्री भगवंत पुनश्च त्याच्यासमोर प्रगट झाले. गादीने अत्यानंदाने त्यांना अर्घ्यपाद्य वगैरे उपचार अर्पण करून हात जोडून विचारले की देवा, या भ्रमाची संगती मला कळली नाही. माझ्या भ्रमाप्रमाणेच इतर शेकडो लोकांनाही तोच अनुभव कसा काय आला? माझ्या भ्रमाच्या 2 घटकांच्या काळातच भूतमंडल ही देशात कित्येक वर्षे कशी उलटून गेली? हा भ्रमाचा कोणता प्रकार आहे? त्याने श्री भगवंतांना कळकळून प्रार्थना करीत असे विचारले असता देवाने त्याला समजावून सांगितले की तू ज्यावेळी पाण्यात उतरलास त्यावेळी तुझ्या वासनाग्रस्त चित्ताने हा खेळ केला. तुला सर्वत्र दिसणारा हा व्यापक जगतभ्रम म्हणजे प्रत्यक्षात तुझेच विस्तारलेले चित्त आहे. वासनायुक्त चित्तामध्ये लक्षावधी गोष्टी घोळत असतात. तू जे पाहिलेस, अनुभवलेस तो सारा तुझ्या वासनायुक्त चित्ताचा चमत्कार आहे. इतरांनाही तुझ्यासारखाच अनुभव येणे हा केवळ सामुदायिक भ्रमाचा एक प्रकार आहे. तू अनुभवलेले काळाचे भेदही प्रत्यक्षात कल्पितच आहेत. हे गादे, आत्मतत्वाचे विस्मरण झाले की वाटेल तसे भ्रम होत असतात. पायरवही नको. विषयीजनांच्या सान्निध्यानेही मायेच्या प्रभावात जाऊन साधक आपली साधना परमार्थ विसरू शकतो. म्हणूनच श्री माऊली सांगतात की साधकांनी विषयीजनांपासून दूरच राहावे. गादीच्या कथेत विषयीजन नव्हते, पण विषयीजनांचे संकल्प मात्र एकत्र आले होते. मायेच्या नुसत्या स्पर्शाने गादीने एक संपूर्ण जन्म भोगला. मग सामान्य साधकांनी काय कथा? साधक याप्रमाणे नकळत विषयीजनांच्या संकल्पाच्या आहारी जाऊन वेगवेगळ्या गोष्टी बघायला लागतो, त्या अनुभवायला लागतो. यासाठी श्री माऊली म्हणतात की आणि जनाचेरी पायरवे रे चिना. म्हणून अशा सिद्धस्थानी साधक जेथे साधने करता राहतात अशा स्थानी प्रापंचिक वृत्तीच्या लोकांनी जाऊच नाही. मग तेथे त्यांनी जाऊन येथे बरे वाटते म्हणून वसती करणे तर दूरच राहिले, पण त्यांनी तिथे पाय देखील ठेवू नये. पाय रवे, त्यांच्या पायांचा आवाजही तिथे पोचणार नाही इतके त्यांनी त्या स्थानापासून दूर राहावे. तरच त्या स्थानाच्या आश्रयाने राहिलेल्या साधकांची साधना निर्विघ्नपणे पूर्णतेला जाऊ शकेल. त्यांच्या चित्तात इतरांच्या घेतलेल्या संकल्पाचे दोषही येणार नाहीत. आहाराची व्यवस्था. आता यापुढे श्री माऊली साधकांच्या आहाराविषयी सुचविताना त्या सिद्धस्थानातील निसर्गाबद्दलही काही बाबी सांगणार आहेत. सिद्धस्थानी राहण्याविषयीचा भाग अगोदर सांगून झालेला आहे, पण राहण्याच्या साधकांच्या शास्त्रोक्त आहाराचीही काहीतरी व्यवस्था तेथे असली पाहिजे ना. साधकांना अनुकूल असा आहार तेथे सहज उपलब्ध झाला पाहिजे. तो आहार काय आणि कसा असावा याविषयी त्यामुळे ते पुढच्या ओव्यांमध्ये सांगत आहेत. पुढच्या 3ही ओव्या आहार संबंधीच्या विचारणाच्याच आहेत. साधकांनी काय खावे आणि सिद्धस्थानच्या परिसरात आहाराच्या दृष्टीने काय काय उपलब्ध असावे हेच ते येथे सांगत आहेत. जे अमृताचे जी पाडे मुळा ही सगट गोडे जोडती दाटे झाडे सदा फळती. त्या परिसरात अमृताप्रमाणे पुष्टी देणारी गोड मुळे आणि फळे असणारी झाडे
वनस्पती विपुल प्रमाणात असाव्यात. तसेच ती फळे मुळे 12ही महिने उपलब्ध होणारी असावी. श्री माऊली येथे प्रथम सांगतात की साधनेकरता ज्या स्थानी राहायचे त्या स्थानाच्या परिसरात दाट झाडे असावीत. नंतर ते पुढे सांगतात की तेथे नुसती दाट झाडे असून उपयोगाची नाही, तर ती गोड पुष्टिकारक फळे देणारी झाडे असावीत किंवा खाण्यायोग्य गोड कंदमुळे असणाऱ्या वनस्पती तेथे विपुल प्रमाणात असाव्यात. समजा काही साधक त्या स्थानी राहिले तर तेथे त्यांच्या वर्षभराच्या शास्त्रोक्त उदरनिर्वाहाची सोय झाली पाहिजे. मठात साठविलेल्या धान्ये, डाळी, कडधान्ये यांच्या जोडीला वर्षभर त्यांना काही ना काहीतरी फळे व उत्तम प्रकारची कंदमुळे परिसरातील बागेतून, निसर्गातून अथवा वनातून मिळाली पाहिजेत. सात्विक आहार गरजेचा. याचा एक अप्रत्यक्ष अर्थ असा आहे की फळे आणि कंदमुळे हा पूरक आहार साधकांसाठी प्राधान्याने सांगितलेला आहे. ताजी फळे आणि कंदमुळे हा पूरक आहार आणि त्याबरोबरच शुद्ध पाणी या दोनच गोष्टी शास्त्राच्या दृष्टीने कृपायोग साधकांसाठी नेहमी उपलब्ध राहणे अत्यावश्यक असते. नित्याचा आहार जर मर्यादित व सात्विक असेल तर तो साधक खऱ्या अर्थाने उपवासच करतो. उपवास याचा अर्थ श्री भगवंतांच्या जवळ जाऊन राहणे. आहार सात्विक असला की साधकाच्या चित्तामध्ये श्री भगवंतांचे अनुसंधान आपोआपच टिकून राहते. म्हणजे तो साधक त्यातून सहजच उपवास साधतो. आपल्या भौतिक सृष्टीत अनेक रहस्ये दडलेली आहेत. त्यातले एक रहस्य असे आहे की ही सृष्टी त्रिगुणात्मिका आहे. सत्व, रज, तम या तिन्ही प्रकारच्या गुणांची सृष्टी असल्याने याच तीन प्रकारचे अन्न देखील सृष्टीत आहे. ही सृष्टी अशी सत्व, रज, सत्व, तम, रज, तम अशी भिन्न भिन्न मिश्रित गुणांची देखील असते. तसेच अन्नही मिश्र स्वरूपाचे असते. पण मधुर चवीची कंदमुळे, फळे ही सात्विकच असतात. पाणीही सात्विकच असते. त्याला मुळात रजतमांचे दोष नसतात. साधकाची आहार पथ्ये. या सृष्टीचा असा एक नियम आहे की ज्या प्रकारचा आहार आपण घेऊ त्या प्रकारचे संकल्प आपले चित्त करायला लागते. सृष्टीमधील सत्वगुणी आहार जर आपण घेतला तर आपला संकल्पही सत्य संकल्प होतो. आपण जर तामस, राजस आहार घेतला तर त्यांचा अनिष्ट परिणाम आपल्या चित्तावरही दिसू लागतो. म्हणूनच हठयोग प्रतिपिकेच्या प्रथम उपदेशात योगाभ्यासी साधकाच्या आहाराचे पथ्य सांगताना असे म्हटले आहे की गोधुमशाली यव चाष्टिक शोभनात्रम शिराज्यखंड नवनीत सीता मधुनी शुंठी पटोलक फलादिक पंचशाकम मृदगादी दिव्य मुदकं च यमींद्र प्रथ्यम पुष्टं सुमुदरं स्निग्धं पथ्यं धातुप्रयोपशनं मनोभिलभितं योग्यं योगी भोजनमाचरेत. गहू, तांदूळ, जव, साष्टिक तांदूळादी पवित्र अन्न, दूध, तूप, साखर, लोणी, मध, सुंठ, पडवळ, फळे, 5 शास्त्रसंमत फळभाज्या, मूग आणि शुद्ध पवित्र पाणी हे योगाभ्यासी जनांना ग्राह्य आहे, पथ्याचे आहे. देहपुष्टी करणारे, मधुर स्निग्ध मानवणारे, धातू पोषण करणारे आणि मनाला प्रिय वाटणारे योग्य असे भोजन योग्याने करावे. अमृतासारखी चव. येथे एक गोष्ट नीट लक्षात ठेवायला हवी की लौकिक आहारशास्त्राचा प्रत्यक्ष संबंध हा साधकाच्या शरीराच्या सुदृढतेशी नसतो. उलट साधकांसाठी जो आहार योगशास्त्राने सांगितलेला आहे त्याचा संबंध चित्ताच्या सुदृढतेशीच असतो. साधकाचे चित्त किती सात्विक आहे हे परमार्थामध्ये महत्त्वाचे असते.
त्याचे शरीर किती धडधाकट आहे हे महत्त्वाचे नसते. शरीरयष्टी किरकोळ असणारे लोक देखील चित्त शुद्ध झाल्याने महात्मे झालेले आहेत. ज्यांचे शरीर बलदंड होते असेही लोक महात्मे झाले. याचे कारण त्यांचे चित्तही तसेच सात्विक व सामर्थ्य संपन्न होते. एरवी शरीराच्या बलदंडतेशी परमार्थाचा संबंध मुळीच नसतो. साधकाच्या आहाराविषयी विचार करताना योगशास्त्र सांगते की साधकाने जी कंदमुळे खावायची ती गोड रसाची असावीत. कंदमुळांमध्ये देखील चवी असतात. आंबट, तिखट, तुरट, कडू रस असणारेही कंद असतात आणि गोड रस असणारेही कंद असतात. यातील गोड रसाचे कंद हे सात्विक असतात. कडू तिखट रसाचे कंद हे तामसी असतात. म्हणून गोडा व्यतिरिक्त इतर रसांची राजस तामसी कंदमुळे साधकांना चालत नाहीत. या कंदमुळामध्येही आणखी एक विशेष असते. श्री